नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात फटाफट बातम्यांचा आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये. एल्गार परिषदेला अखेर परवानगी मिळाली आणि येत्या 30 जानेवारीला एल्गार परिषद होणार आहे. कोळसे पाटील यांनी याकरता परवानगी मागितली होती. स्वारगेट पोलिसांनी परवानगी दिली. काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. शिवसेना प्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच पूर्णाकृती भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्रॉन्झ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनच्या वतीनं या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावरती दिसले. 14 महिन्यांनंतर या दोन भावांची भेट झाली. दरम्यान कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बातचीत केली. यावेळी दोघांमध्ये काही संवाद झाला. त्यानंतर शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंशी संवाद साधला. आजोबांचं मुंबईवर खूप प्रेम होतं. बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांसोबत मैत्री जपली. त्यांचा पूर्णाकृती पुतळा बघताना आनंद होतोय असं आदित्य ठाकरे म्हणाले. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा तयार केला. त्यामुळे या कार्यक्रमात शशिकांत वडके यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान हा सत्कार स्वीकारताना शशिकांत वडके भावूक झाले होते. यावेळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडकेंना धीर दिला. या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझं वैयक्तिक मत नसून राष्ट्रीय मत आहे असं शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी ठणकावून सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती संपूर्ण देशात शिवसेना वाढवावी अशी आकांक्षा त्यांची होती आणि त्यांची ही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम हयात असलेल्या लोकांनी करणं गरजेचं आहे असं संभाजी भिडे म्हणाले. येत्या 26 जानेवारीला नागपूरच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. या संदर्भात आता आदिवासी समाजानं नागपुरात रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे. शनिवारी आदिवासी समाजाच्या लोकांनी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना नाव न बदलण्याची विनंती केली. जर असं नाही झालं तर आदिवासी समाज रस्त्यावरती उतरेल असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केलाय. शिवसेना भाजप युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपकडून ऑफर देण्यात आल्या होत्या आणि यात मलाही ऑफर देण्यात आली होती असा दावा करत शिंदेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी शनिवारी दुपारी राज ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर लाड यांना संभाव्य भाजप मनसे युतीबाबत विचारलं तेव्हा ते खळखळून हसले आणि योग्य वेळी सगळी उत्तरं देऊ असं सूचक विधान त्यांनी केलं. मुंबई आणि ठाण्यानंतर बाळासाहेबांनी संभाजीनगरला महत्त्व दिलं असल्याचं चंद्रकांत खैरेंनी म्हटलं. महापालिका निवडणुकीआधी औरंगाबादला संभाजीनगर नाव देणार असल्याचं माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले. कोणीही किती विरोध केला तरी नामांतर होणारच असा दावा त्यांनी केला. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी केलं होतं आणि त्यांचा समाचार सांगलीच्या पडळकरांनी घेतलाय. जयंत पाटील अनावधानानं आणि गुणवत्ता नसताना राजकारणात आले अशी टीका भाजपचे आमदार पडळकरांनी केली. मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही असं जाहीर विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं उत्तम काम सुरू आहे. त्यामुळे मला आघाडीत बिघाडी करायची नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. भोकरमध्ये विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी चव्हाण बोलत होते.
महावितरण कंपनी सध्या कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितलं. जवळपास 63% वसुली झाली आणि आता उर्वरित वसुलीचे आदेश दिलेत अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. राज्यात पदभरती प्रक्रिया ऑफलाईन होणार आहे. त्यासाठी 4 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. तसा GR राज्य सरकारनं काढल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलंय. सर्व विद्यार्थ्यांनी GR पाहावा असं आवाहन त्यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. गुरुवारी लागलेल्या आगीनंतर पवारांनी सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली. यावेळी पवारांनी अधिकाऱ्यांकडून परिस्थिती समजून घेतली. राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 2697 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3694 जणांनी कोरोनावर मात केली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.22% आहे, तर 56 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबई महापालिका BSEवर लिस्ट होत आता कॅश बॉन्ड मार्फत पैसे उभारण्याच्या मार्गावर आहे. पालिकेची आर्थिक घडी बिघडल्यानं पैसे उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. सोमवारी या संदर्भात महापौर, गटनेते आणि पालिका प्रशासनाची बैठक होणार आहे. केंद्र सरकारकडून GSTचा निधी मिळालेला नाही. कोरोनामुळे झालेला खर्च, मोठे प्रोजेक्ट्स, त्यामुळे पालिका सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. तर 60,000 कोटींपेक्षा अधिकच्या ठेवींचा काय, हा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. पुणे पालिकेनं सर्वात आधी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होत पैसे उभारले होते. राज्यात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाचा उपक्रम राबवला जातोय. शनिवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुखांनी या उपक्रमाची घोषणा केली. अशा प्रकारचा उपक्रम भारतात पहिल्यांदाच राबवला जात असल्याचा दावा त्यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 जानेवारीला येरोळा तुरुंगात कारागृह पर्यटनाची सुरुवात केली जाणार आहे. येत्या 2-3 दिवसात तुम्ही ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने येणार असाल, तुम्हाला तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करावं लागणार आहे. कारण सध्या कोपरी पुलाच्या गर्डरचं काम सुरू असल्यामुळे 3 दिवसांसाठी ब्लॉक घेतला गेलाय आणि या ब्लॉकच्या दरम्यान वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. ब्लॉकच्या कालावधीमध्ये रेल्वेच्या काही फेऱ्या कमी करण्यात आल्या, तर काही गाड्या रद्द करण्यात केलेल्या आहेत. 23 जानेवारीपासून 25 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हा ब्लॉक घेतला गेलाय. मुंबईमध्ये धाड सत्र सुरूच असल्याचं दिसतंय. शनिवारी पुन्हा NCBची धाड पडली. भिवंडीमध्ये NCBनं मोठी कारवाई केली. ज्वेलर्सच्या दुकानावर NCBनं ही धाड टाकली. NCBची धाड मोहीम ही मुंबईमधून आता पुण्यापर्यंत पोहोचली आहे. पुण्यात NCBनं मोठी धाड टाकली आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी धाडीमध्ये चिंकूचा मोठा बॉस येणार असल्याची शक्यता आहे, तर अंमली पदार्थांचा मोठा साठा या धाडीमध्ये सापडल्याचं बोललं जात आहे. भिवंडी तालुक्यातील पायगावात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यानं गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झालाय का, त्या अनुषंगानं देखील पोलीस तपास करतायत. कल्याणमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि तिथे MMRDA कडून रस्त्याचं काम सुरू असताना NRC कंपनीला पाणीपुरवठा करणारी केबल तुटली. या केबल दुरुस्तीचं बिल दिलं गेलं नाही म्हणून NRC कंपनीच्या एका बाउन्सरनं गोळीबार केला. यात सुदैवानं कोणी जखमी झालं नसून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या बाउन्सरला अनिल कुमार सिंगला ताब्यात घेतलंय. नागपूरकरांच्या सेवेसाठी मेट्रो सेवा सुरू झाली, पण धावत्या मेट्रोमध्ये बर्थडे पार्टीच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेचे आणखी काही व्हिडिओ समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार हे तृतीयपंथीयांसोबत अश्लील डान्स करत असताना पैसे उधळताना दिसतायत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतिदुर्गम भागात मजुरांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. तोरणमाळ खडकी रस्त्यावरची ही घटना आहे. गावातील काही मजुरांना नियमितपणे ही जीप ये जा करत होती. तोरणमाळ खडकी रस्त्यावर अचानक या जीपला अपघात झाला. त्यानंतर जीप खोल दरीमध्ये कोसळली. या भीषण अपघातात जीपचा फक्त सांगाडाच उरलाय. डहाणूतील धानिवरी परिसरात 4चाकी कारचा अपघात झाला. यामध्ये आई आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. 6 जण जखमी झालेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यानं हा अपघात घडलाय.
मुलीच होत आहेत, मुलगा का होत नाही म्हणून एका डॉक्टर पतीनं 3 महिन्याच्या तान्ह्या मुलीसह पत्नीला रॉकेल ओतून जिवंत पेटवून देण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना बीड जिल्ह्यातल्या सारूळ इथल्या पीडित मुलीच्या संदर्भात घडली आहे. काडेपेटी भिजल्यामुळे दुसरी शोधेपर्यंत घरातून पळ काढल्यानं या पीडितेचा आणि मुलीचा जीव वाचलाय. शिरूर कासार तालुक्यातील लोणी शिवारात मृतावस्थेत 5 मोर आढळले. शनिवारी दुपारी 4 वाजता पुन्हा लोणी शिवारातच एका ज्वारीच्या शेतामध्ये 5 मोर मृतावस्थेत आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यात बर्ड फ्लूची साथ असल्यानं अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यात एकही पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू नाही असा दावा नाशिकच्या पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्सनी दिली आहे. सर्वच पोल्ट्री फार्ममध्ये काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना आणि बर्ड फ्लूचा काहीही संबंध नाही. गेल्या 15 दिवसात नाशिक जिल्ह्यात 50 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापीच्या जलवाहिनीला गळती लागली. नागाव गावाजवळ जलवाहिनीमधून मोठी पाणी गळती होते आणि त्यामुळे लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होते. तापी नदीतून या जलवाहिनीद्वारे धुळे शहराला पाणीपुरवठा केला जातो आणि नेहमीच या जलवाहिनीमधून गळती होत असल्याचं म्हटलं जात आहे. साताऱ्यातील जकातवाडी आणि डबेवाडी गावात अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला. या कुत्र्यानं माणसांना नव्हे तर जनावरांनाही चावा घेऊन जखमी केल्याचं समजतंय. धक्कादायक बाब म्हणजे 15 दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यानं चावल्यामुळे जखमी झालेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाघांची आणि इतरही वन्यजीवांची मुबलक संख्या असल्यानं शासनानं चंद्रपूर जिल्ह्यात कन्हाळगाव अभयारण्याची निर्मिती केली, पण इथल्या वाघांची आता पुरती झोप उडाली आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेत वाळू तस्कर. गेल्या काही दिवसांपासून वाघांचा अधिवास क्षेत्रातील नाल्यातून खुल्याम वाळू तस्करी सुरू आहे. त्यामुळे तालुका प्रशासनानं या तस्करांना आशीर्वाद दिलाय की काय अशी परिस्थिती आहे. एकीकडे वन्यजीवांच्या सुरक्षेकरता शासन स्तरावर मोठमोठ्या योजना आखल्या जातात, मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादानं वन्यजीवांपुढे नवीन संकट उभं ठाकलंय. सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक सोलापुरात पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यात जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेकांनी मास्क घातलेलं नव्हतं. मास्कचा विसर त्यांना पडलेला दिसला. तसंच बैठकीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. त्यामुळे जिल्ह्याचं नियोजन करणाऱ्यांनीच कोरोना महामारीच्या संकेताला हरताळ फासल्याचं दिसलं. अंबरनाथ स्थानकातून सुटणारी 10 वाजून 13 मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळेतील लोकल रद्द केल्यानं मनसे आक्रमक झाली. रेल्वेच्या या निर्णयाविरोधात मनसेनं रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलन केलं. प्रवाशांसह मनसेनं स्टेशन प्रबंधकाला घेराव घालून जाब विचारला आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी 10 वाजून 13 मिनिटांची लोकल पुन्हा सुरू न केल्यास प्रवाशांसोबत तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिलाय. दरम्यान लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी मनसेनं केली. राज्यामध्ये पदभरती प्रक्रिया ऑफलाईन होणार आहे आणि 4 कंपन्यांची पदभरतीसाठी निवड झाली आहे. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तशी माहिती दिली. राज्य सरकारनं जीआर काढला असून विद्यार्थ्यांनी जीआर पाहावा असं पाटील म्हणाले. मावळ तालुक्यातील तळेगाव चाकण महामार्गाचं ग्रामस्थांनी यमलोक मार्ग असं नामांतरण केलंय. गेल्या 5 वर्षात या महामार्गावर अपघातात तब्बल 250 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे ग्रामस्थ संतापलेत. महामार्गाचं चौपदरीकरण करण्याच्या मागणीसाठी अनेकदा उपोषण आणि आंदोलनं झालेली आहेत, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे कृती समितीनं महामार्गावरील अपघातांची यादीच फ्लेक्सच्या माध्यमातून लावली. त्यामुळे आता तरी शासनाला जाग येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. संभाजी विडीचं नाव आता अखेर बदलण्यात आलंय. आता साबळे विडी असं असणारे नाव 1 फेब्रुवारीपासून विडीचं नाव बदलणार असल्याची माहिती साबळे वाघेरे कंपनीने दिली. विडीचा लेबल, रंग आणि डिझाईन मात्र तसंच राहणार आहे. त्यात काही बदल होणार नाही. संभाजी विडी नावाला विविध मराठा संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे विडीचं नाव बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. नांदेडमधील 14 वर्षांच्या कामेश्वर वाघमारे याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झालाय. नदीत बुडणाऱ्या 2 मुलांचे प्राण कामेश्वरनं वाचवले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यानं दोघांचे प्राण वाचवले आणि त्याला बाल शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी श्यामसुंदर शिंदे यांनी शासन दरबारी प्रयत्न केले आणि कामेश्वरला पुरस्कार जाहीर झालाय. पुरस्कार घोषित झाल्यानंतर कामेश्वरचा सत्कार झाला. येत्या प्रजासत्ताक दिनी कामेश्वरला पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पुण्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः रक्तदान करून एक वेगळा आदर्श घालून दिला. निमित्त होतं पोलिसांच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचं. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोलीस दलातील 127 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. या शिबिरातून जमा झालेलं हे रक्त ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीला दान करण्यात आलं. आणखी काही स्पीड न्यूज पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्तानं कोलकात्यात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय ग्रंथालयाचा दौरा केला. त्यानंतर मोदी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये गेले. नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार असं ते म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती आणि या निमित्तानं कोलकातामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हजेरी लावली. यावेळी ममता बॅनर्जी मंचावर बोलण्यासाठी उभ्या राहतात. गर्दीतून जय श्रीरामचे नारे देण्यात आले आणि या घोषणेनंतर ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्यांनी बोलण्यास नकार दिला. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मोठे बदल करण्यात आले. यंदा लाल किल्ल्यापर्यंत परेड नसेल, नॅशनल स्टेडियमपर्यंतच परेड असेल. सोबतच परेडमध्ये सहभागी होणाऱ्यांवर निर्बंध लावण्यात आले. तुकड्यांमध्ये 144 ऐवजी 96 सदस्य असणार आहेत, तर 15 वर्षांपेक्षा कमी विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. प्रेक्षकांच्या संख्येवर सुद्धा निर्बंध असणार आहेत. मेजर जनरल आलोक कक्कर यांनी ही माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला आणखी एक भूमिगत बोगदा सापडलाय. अवघ्या 10 दिवसांच्या आत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दुसरा बोगदा शोधण्यात यश आलंय. हा बोगदा 150 मीटर लांब असून 30 फूट खोल आहे. पाकिस्तानी गुप्तचर विभागानं भारतात घुसखोरी करण्यासाठी हा कट रचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. या थंडीसोबतच गार वारा आणि धुकं सुद्धा पडतंय. आता पुढचे काही दिवस उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्याचसोबत धुकंही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 ते 3 दिवसात उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान इथे थंडी वाढण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात टेस्ट सिरीजमध्ये खेळणारा सिराज मोहम्मद चांगला चर्चेत आलाय. सिराजचे वडील ऑटो चालवत होते. त्यांच्या वडिलांचं निधन झालंय तेव्हा सिराज ऑस्ट्रेलियामध्ये खेळत होता. त्याच्या पित्याचं स्वप्न पूर्ण करत त्यानं चक्क BMW गाडीच दारात उभी केली. केविन पीटरसननं त्यांच्या खेळाडूंना राहुल द्रविडसारखं खेळण्याचा सल्ला दिला. राहुलसारखा खेळ कसा करावा याचं प्रशिक्षण पीटरसनकडून दिलं जाते. त्याची कबुलीच पीटरसननं मेलमधून दिली. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी त्यांच्या युवा क्रिकेटपटूचे कान टोचले. भारतीय युवा खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियातील युवा खेळाडू प्रायमरी स्कूलमध्ये असल्याचं ग्रेग म्हणाले. स्टार खेळाडू नसतानाही युवा खेळाडूंनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकल्याचं ग्रेग म्हणाले. भारतीय संघाची 5 फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधी जेम्स अँडरसननं धमाकेदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याचा विक्रम मोडलाय. जेम्स अँडरसननं पहिल्या डावात श्रीलंकेचे 40 धावात 6 गडी माघारी धाडलेले. वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करत त्यानं श्रीलंकन फलंदाजांना पळता भुई थोडी केली आणि कसोटी क्रिकेटमध्ये 30 वेळा 5 गडी घेण्याचा पराक्रमच अँडरसननं केलाय. भारतीय सिनेमाला मोठी परंपरा आहे. याच परंपरेचं संवर्धन करण्याचं काम राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय करतात. याचाच भाग म्हणून यंदा एक दिनदर्शिका प्रदर्शित करण्यात आली. यात देशभरातील विविध भाषेतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकार दाखवण्यात आले. अक्षय कुमारनं त्याच्या नव्या चित्रपट बच्चन पांडेची घोषणा केली. पुढील वर्षी 26 जानेवारीला बच्चन पांडे रिलीज होणार आहे. चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज करून अक्षयनं चित्रपटाची घोषणा केली. साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत अक्षयचा हा 10वा चित्रपट आहे. प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या द व्हाईट टायगर चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. 22 जानेवारीला चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटात राजकुमार राव याची ही प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचं प्रमोशन प्रियांका करते. अभिनेत्री वरीना हुसेन साऊथच्या चित्रपटात काम करणार आहे. साऊथच्या सर्वात मोठ्या प्रोडक्शन हाऊस असलेल्या NTR प्रोडक्शन हाऊससोबत वरीना एक बिग बजेट चित्रपटात काम करते. बॉलिवूड चित्रपटांमध्ये ॲक्शन सीनसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहित शेट्टीनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हातानं कार उचलतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. ही कार उचलण्यासाठी त्यानं हातामध्ये एक रुमाल घेतला आणि कार उचलली. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी रोहित शेट्टीचं कौतुक केलंय.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. लालू यादव यांना न्यूमोनिया झाल्यानंतर रिम्स प्रशासनानं त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता एअर अँब्युलन्सद्वारे त्यांना दिल्लीला रवाना करण्यात आलं. लालू प्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगतायत. कारागृह प्रशासनाच्या सल्ल्यावर त्यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आलं. आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.